ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेस उमेदवाराच्या पतीला हद्दपारीची नोटीस. कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये खळबळ. कोल्हापूरच्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना ऐन मतदानाच्या तोंडावर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे. पोलीस प्रशासनाकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानंतर उदय पाटील यांना हद्दपार झाल्याने घर सोडावे लागले. या घटनेमुळे दत्तवाड मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण झालेलं आहे. उदय पाटील घरातून बाहेर पडताना त्यांची पत्नी दीपाली पाटील, मुले तसेच परिसरातील शेकडो नागरिक भावूक झाले होते. अनेकांनी यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ऐन मतदानाच्या अवघ्या 2 दिवस आधी अशी कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप जोर धरू लागलेला आहे. यावेळी उदय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आमचा विजय निश्चित दिसत असल्याने सत्तेचा गैरवापर करून विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचलेलं आहे. यापूर्वी कधीही अशी नोटीस देण्यात आलेली नव्हती. मात्र मतदानाच्या तोंडावर कारवाई करून मतदारसंघात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांच्या समर्थनार्थ दत्तवाड मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येनं एकवटले आहेत. या हुकुमशाही आणि मनमानी कारभाराला जनता मतपेटीतूनच उत्तर देईल असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. मला या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व लोकांना एक नम्रतेनं सांगायचं आहे की हा जो काल माझ्यावरती हद्दपारीचा षडयंत्र केला गेला, हे षडयंत्र फक्त समोर त्यांचा निकाल लक्षात घेऊन हा निकाल हा आमचा आहे हे लक्षात आल्यानंतर माझ्यावरती हे केलेलं पोलीस यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे. त्यांनी मला ह्या दत्तवाड गावातून हद्दपार करतील, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून हद्दपार करतील, या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतील. पण मला एवढंच ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मला ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा या गोरगरीब जनतेच्या मनातून हद्दपार करू शकत नाहीत. कारण का म्हणजे एवढं लोकांचं प्रेम बघून, हे सगळं बघून त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे, सरकलेली आहे. म्हणून हे सगळं केलेलं षडयंत्र आहे. माझं दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, कुणीही ह्याचं कायदा सुव्यवस्था मोडायचं नाही आहे. आपण संविधान मानणारे लोक आहोत. संविधानानं, कायद्यानं माझं पूर्ण या कायद्यावरती विश्वास आहे. न्याय आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपला निकाल, मला हद्दपार केलं म्हणून काय बदलणार नाही. निकाल ह्यो 100% आमचाच आहे आणि आमचाच राहणार. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, कुणीही वाईट मानून घ्यायचं काम नाही, कुणीही याच्यात काय हे करून घ्यायचं काम नाही. तुम्हाला शांततेनं आणि संयमानं ही लढायची आहे. मी जरी इथं नसलो तर ही लढाई सर्वसामान्य जनतेची आहे. लोक यांना मतपेटीतून उत्तर देतील, करू देत. अजून काय ह्याच्या पलीकडं सुद्धा काय असलं तरी सुद्धा त्यांना करायचं करू दे. ह्याच्या पलीकडं अजून काय करता येत असेल तरी करू दे. लोकांच्या मनातून मला घालवू शकत नाहीत. सगळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातली सगळी लोक माझ्यासोबत आहेत. निकाल ह्यो तेव्हाच लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर हे सगळं षडयंत्र केले गेलेलं आहे. हे कायद्यानं करताच येत नाही. माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा नसताना, माझ्यावरती एक सुद्धा सध्या पेंडिंग गुन्हा नाही आहे, माझ्यावर गुन्हा नसताना सुद्धा मला हद्दपार केलं गेलंय. हे निकाल समोर त्यांच्यात दिसले म्हणून केले गेलेलं आहे. मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही काही खचून जायचं नाही आहे. सगळ्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांना माहीत आहे, सगळ्यांचं प्रेम मला मिळतंय म्हणून हे केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्या संविधानावर मानणारी, आम्ही संविधान मानणारे लोक आहेत. संविधान हे सरळ मोडून काढण्याचं काम हे सरकार करते. सत्तेचं मस्ती आलेली आहे या लोकांना सत्तेची मस्ती आलेली आहे म्हणून हे सगळं करत आहेत आमच्यावरती. करू द्या, आपण काय कायद्याचं पालन करून आपण त्याचं हे करूया आणि 2 दिवसात आपल्याला
ह्याचं सगळं निकाल येईलच. माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हीच हे सगळ्यांनी मिळून खिंड लढवायचा आहे, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्या नोटिशीला आता उत्तर काय देणार तुम्ही? तमाम माय बापांना माझी एकच विनंती आहे, मला महाविकास आघाडीतून मला जेव्हा त्या तिकीट मिळाली तेव्हापासून हा षडयंत्र रचलेला आहे. हा काही राजकारणाच्या उद्देशाने त्यांना बाहेर काढण्याचा त्यांचा उद्देशच आहे. त्यामुळे हे राजकारण सगळं करत आहे. जे काही मुद्दाम करत आहे त्याचा गुलाल आपल्या सर्वांनी लावायचा आहे. मला एकच जाताना सांगायचं आहे, वारात दिवे लावणारे माणसं आहेत आपण, आणि त्या दिव्याला तव्यात ठेवण्यासाठी तमाम दत्तवाड मतदारसंघातील लोकांना आडोसा लावणे आणि दत्तवाड मतदारसंघाचा गुलाल लावणे आणि त्या दिव्याचा लक्क प्रकाश करणे ही एकच विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर.